अपडेट न्यूज। चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे येथे गिरणा नदीकाठी असलेल्या पाटबंधारे विभागाच्या हद्दीतील पाणी पुरवठा योजनांचे काम थांबवण्यात आल्याने या योजनांच्या 5 गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी संतप्त झाले असून वरखेड्यातील काही जण जाणून बुजून या योजनांचे काम बंद पाडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या योजनांचे काम सुरू होत नसल्याचे निषेधार्थ तहसील कार्यालयासमोर दिनांक 6 पासून आमरण उपोषण सुरू केले आहे। या ग्रामपंचायतींचे म्हणणे आहे की सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत लोंढे, चिंचगव्हाण, सुंदनगर तांडा, कृष्णापुरी तांडा व दरेगाव ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या होत्या। या योजनांच्या कामांच्या आवश्यक त्या मंजुरी संबंधित विभागाकडून घेण्यात आल्या आहेत। या पाणी पुरवठा योजनांची जवळपास 90% काम पूर्ण झाले आहे। मात्र विहीर बांधणी व पाईपलाईन ही किरकोळ कामे शिल्लक असून ते संबंधित ठेकेदारांनी थांबवली आहेत। याबाबत ग्रामपंचायतींनी ठेकेदारांना विचारणा केली असता वरखेडे गावातील काही ठराविक व्यक्ती आम्हाला काम करू देत नाही, मजूर काम करण्यास आले असता त्यांना शिवीगाळ करून कामास प्रतिबंध केला जातो। वेळेप्रसंगी अंगावर धावून जात मजुरांना मारण्याची धमकी दिली जाते, त्यामुळे ही कामे थांबवल्याचे सांगितले। या संदर्भात या ग्रामपंचायतींनी संबंधित विभागाकडे तक्रारी करून देखील कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत असा आरोप या 5 ग्रामपंचायतींनी केला आहे। जलजीवन मिशन अंतर्गत लोंढे व कृष्णापुरी ग्रामपंचायतची 1,38,00,000, सुंदरनगर व चिंचगव्हाण ग्रामपंचायतींची 1,56,00,000 तर दरेगाव ग्रामपंचायतीची 76 लाख रुपयांची योजना आहे। त्यात विहिरीचे काम जवळपास पूर्ण झाले असताना या पुढील कामाला विरोध केला जात आहे। हे काम करण्यासाठी दरेगाव सरपंच गिरीश पाटील, चिंचगव्हाणचे सत्यजित पाटील, सुंदरनगरचे नवनाथ राठोड, कृष्णापुरीचे प्रवीण राठोड, रवींद्र देवरे दरेगाव व हिरामण सोनवणे लोंढे हे आमरण उपोषणास बसले आहेत। रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल। नमस्कार, आम्ही लोंढे, कृष्णापुरी, दरेगाव, चिंचगाव आणि सुंदरनगर येथील प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थ महिला मंडळ या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत। उपोषणाचा विषय असा की मोदी साहेबांनी जलजीवन मिशन योजना या 5 गावांसाठी मागील 2 वर्षापूर्वी पूर्ण योजना मंजूर करायला दिली होती आणि त्या योजनेच्या इस्टिमेटमध्ये असं होतं की विहिरीची जागा स्थानिक ग्रामपंचायतीने उपलब्ध करून द्यावी। वरखेडे ग्रामपंचायतीकडे आम्ही जागेची मागणी केली। 1 वर्ष आम्हाला वरखेडे ग्रामपंचायतीने झुलवलं। त्यानंतर त्यांनी हात वरती केले की आम्ही तुम्हाला जागा देणार नाही। त्यानंतर आम्ही त्या जागेचा सर्व नकाशा काढला। नकाशा काढल्यानंतर आज ज्या ठिकाणी आमच्या विहिरी होणार होत्या तेव्हा आम्हाला असं कळालं की त्या विहिरी पाटबंधारे विभागाच्या आहेत। आम्ही पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार केला, त्यांना विनंती केली सर जो आमचा सर्व 4-5 गावांचा जो प्रश्न आहे तो सर्व परिसर अवशण प्रमाणग्रस्त यामध्ये मोडतो आणि 1 वर्ष जरी पावसाचं पाणी त्या ठिकाणी कमी झालं तर पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होते। पाटबंधारे विभागाने संवेदनशीलतेने आमची मागणी लक्षात घेतली आणि आम्हाला ती जागा उपलब्ध करून दिली। त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी विहिरीचं खोदकाम चालू केलं। खोदकाम चालू केल्यानंतर काही त्या ठिकाणी काही बेकायदेशीररित्या काही लोक जमा करून आले आणि आमच्या ठेकेदारांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि मारहाण करून त्या ठिकाणी काम बंद करून टाकलं। त्यानंतर आम्ही मागील 1 महिन्यापासून तहसीलदार, BDO तसेच प्रांताधिकारी यांच्याशी 2-2 वेळेस पत्रव्यवहार केला। त्यांना 7-7, 8-8 दिवसाचा दोन्ही वेळेस वेळ दिला। त्याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत आणि त्यांच्या ओस्या सुद्धा आम्ही घेतलेल्या आहेत। तरी हे प्रशासन, गेंड्याच्या कातडीचं प्रशासन ढिम्म हल्लं नाही। त्यांना आमच्या मागणीशी काही देणं घेणं नव्हतं। शेवटी आम्ही तहसीलदाराकडे गेलो, BDOकडे गेलो, त्यांनी शेवटी हात वरती करून घेतलं की ही आमच्या विभागाची योजना नाही आहे, तुम्ही पुढे जा। त्यानंतर मग आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी त्या योजनेचा पाठपुरावा करण्याचं ठरवलं। आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी गेलो। जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं CO साहेबांना, त्यानंतर कलेक्टर साहेबांना, पाटबंधारे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता भोगटे साहेब यांना 2 वेळेस भेटून निवेदन दिलं। निवेदन दिल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमची मागणी आम्ही पुढील 8 दिवसात तुमचं काम चालू करतो, तुम्ही जरासे शांत धरा। ते झाल्यानंतर आम्ही शांततेत गावात आलो। आम्हाला सर्व आनंद वातावरण होतं की आपण इतक्यात लांबपर्यंत पाठपुरावा केलेला आहे, आपली मागणी मान्य होईल, पण तसं काहीही झालं नाही। त्यानंतर मग तालुक्याचे कार्यसम्राट आमदार म्हणून आम्ही मंगेशदादांकडे गेलो। मंगेशदादांकडे हा विषय मांडला। मंगेशदादांनी संवेदनशीलतेने आमची बैठक घेतली आणि बैठक घेतल्यानंतर अधिकाऱ्यांना आदेश दिले की हे काम पिण्याचं पुण्याचं काम आहे, तुम्ही हे त्वरित हे काम मार्गी लावा म्हणून। तरी या मंगेशदादांनी ज्या सूचना केल्या होत्या त्या सूचनांचाही या प्रशासनावर, निर्धारलेल्या प्रशासनावर कुठलाही प्रकारचा दबाव पडला नाही व आमचं काम त्या ठिकाणी बंद झालं। मग नंतर आमच्याच गावाच्या दरेगावची योजना आहे आणि दरेगावचेच
खासदार आहेत म्हणून खासदाराकडे आम्ही पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला आणि जळगाव येथे खासदार साहेबांची भेट घेतली. खासदार साहेबांनी पोलिसांना निर्देश दिले की हे जे पाण्याचं काम आहे, पुण्याचं काम आहे, तुम्ही हे काम पूर्ण करण्यासाठी या गावाच्या लोकांना काही अडचणी येणार असतील तर तुम्ही हे अडचणी त्या ठिकाणी तुम्ही त्यांना मदत करा. पुन्हा आम्ही प्रशासनाला पाठपुरावा केला तरी प्रशासनाने कुठलंही काम आमचं केलं नाही. म्हणून नाईलाजाने आम्ही 23 तारखेच्या रोजी सर्वांना निवेदन दिलं की आमचं काम चालू करा, नाही तर आम्ही 6 तारखेपासून उपोषणाला बसणार आहोत. असं आता 23 तारखेपासून तर 6 तारखेपर्यंत प्रशासन झोपेचं सोंग घेतलेलं. ही कुठली झोप आहे? मागे आपण विचार केलेला होता, आपण रामायणामध्ये ऐकलं होतं की कुंभकर्णाची झोप ही 6 महिन्याची होती, पण हे गेंड्याच्या कातडीचं प्रशासन मागील 2 वर्षापासून झोपलेलं आहे. म्हणून आम्ही सर्व परिसरातल्या गावागावामध्ये महिला मातांची एक गाव बैठका घेऊन हा पाणी प्रश्न सर्वांना समजावून सांगितलं व आज रोजी आम्ही उपोषणाला बसलो आहोत. उपोषणाला बसल्यानंतर आता BDO साहेब आणि ते नायब तहसीलदार साहेब आमच्याकडे येऊन विनंती करताय की आम्हाला 2-3 दिवसाचा 2-3 दिवसाचा अवधी द्या. साहेब, आम्ही कुठल्या बेसवर तुमची विनंती मान्य करायची? 2 महिन्यापासून आम्ही तुमचे उंबरटे झिरजवतोय. मोदी साहेबांची योजना 2 वर्षापूर्वीच आमच्या गावासाठी झालेली आहे. त्याच वेळेस तुम्ही काय केलं ना ते आमच्यासाठी आम्हाला 2-3 दिवसाचा अवधी आमच्याकडे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.